अगदी बालबुद्धीसारखे मागण्या करून ते मराठा समाजाला विधान भवनात सुद्धा चेपवायचा प्रयत्न करायला आहेत। ते मराठ्यांना कोर्टात टिकणारं आरक्षण देतो म्हणतात। पुन्हा एकदा हे मराठ्यांना फसवायचा डाव आहे। सगळे एकत्र आलेले आहेत मराठ्यांसमोर म्हणायचं कारण मी महाराजांच्या शक्तीची पायाची शपथ घेतली आहे। मराठीमध्ये एक पिक्चर आलं होतं अशी ही बनवा बनवी। सगळ्याच पक्षांचे नेते लोक हे मराठा समाजाला बनवा बनवीचा धंदा लावलेला आहे। अरे मागासवर्ग आयोग दिस झाला, दिस केला या लोकांनी। अरे मागासवर्ग आयोगच नसेल तर अहवाल कुठला आणि अहवाल नसेल तर शिफारस कुठली आणि शिफारस नसेल तर आरक्षणाचा कायदा कुठला। अरे बनवू नका आम्हाला। या मनोज जारंगे पाटलांना तुम्ही फसवायचा डाव केलाय। मनोज जारंगे तुम्ही एकट्याला फसवत नाही, या महाराष्ट्रातल्या अखंड मराठ्याला फसवायचा प्रयत्न केलाय। 24 तारखेपर्यंत मी वाट बघणार आहे। आम्हालाही फसवता येतं तुम्हाला, आम्हालाही तुम्हाला फसवता येतं। 24 तारखेची रात्र फक्त जाऊ द्या। मराठा समाजाला 24 पर्यंत ओबीसी मधनच आरक्षण दिलं पाहिजे आणि तेच टिकणारा आहे। 50% वरचं आरक्षण कुठलंही टिकणार नाही। जो शेलार सांगतोय तो शेलार बनवा बनवीचा धंदा करतोय, त्याचा आजपर्यंतचा धंदा आहे। त्यामुळं आता मराठा समाज फसणार नाही। 25ची पहाट उठवून द्या, कसा धक्का मिळतो बघा मराठ्याकडनं यांना। मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता राज्यभरात आंदोलन सुरू आहेत आणि कोल्हापुरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। या ठिकाणच्या ऐतिहासिक दसरा चौकात गेली 46 दिवस हे साखळी आंदोलन सुरू आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरचा सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे की 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्या। तर दुसरीकडे आता हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू आहे, मात्र अद्याप ठोस असा काही निर्णय झालेला दिसत नाही। या संदर्भातच आपण अधिक बातचीत करणार आहोत। माझ्यासोबत सकल मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। काय एकूण भावना असतील किंवा आता 24 डिसेंबरचा अल्टिमेटम आहे, काय एकूणच सकल मराठा समाजाची भूमिका असेल हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगा? मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबर ही अंतिम तारीख दिलेली आहे। राज्य शासनाने त्या पद्धतीनं त्यांच्या उपोषणाची सांगता करत असताना तशा पद्धतीनं मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल अशा पद्धतीचा शब्दही दिलेला आहे। परंतु सध्या या जो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणविषयी चर्चा मसलत होणं गरजेचं होती, ती चर्चा मसलत न होता एकमेक त्या ठिकाणचे आमदार जे आहेत हे उणे काढण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत। विशेषतः छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाला एका बाजूला पाठिंबा म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या विषयी अशा पद्धतीनं ते भावना व्यक्त करत आहेत की अगदी एखाद्या गलीतला कार्यकर्ता ज्या पद्धतीनं बोलतो त्या पद्धतीनं ते मराठ्यांना इतकं तुम्ही फंड्स दिला, इतक्या पद्धतीनं सारथीला तुम्ही खर्च केला। अहो, मराठा समाजाला सारथी संस्था असेल किंवा अण्णासाहेब पाटील असेल हे संस्था का दिल्या होत्या तर आरक्षण नाही आहे म्हणून थोडासा निधी जादा दिला तर काय असा फरक पडणार आहे? तुम्हाला ऑलरेडी इथं म्हणजे आरक्षण प्राप्त ओबीसी समाज असेल त्यांना फीमध्ये सवलत आहे 50%, मराठ्यांना नाही आहे म्हणून या संस्था दिल्या होत्या। अगदी बालबुद्धीसारखे मागण्या करून ते मराठा समाजाला विधान भवनात सुद्धा चेपवायचा प्रयत्न करायला आहेत। अजूनही आम्ही कोल्हापूरच्या या ऐतिहासिक दसरा चौकातून अशी मागणी केली होती की तुम्ही या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचा अन्याय पुरवण्या मागण्या सोडून जास्तीत जास्त कालावधी मराठा आरक्षणावर चर्चा व्हावी आणि मराठा आरक्षणासाठी जे आम्हाला हवं आहे टिकाव आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकाव आरक्षण कसं देणार या अधिवेशनामध्ये जाहीर करावं। परंतु एकंदरीत चाललेलं जे काय वातावरण आहे त्यामुळं मराठ्यांना रस्त्यावरच उतरायला लागणार आहे। माझ्यासोबत ॲडव्होकेट बाबा इंदुलकर आहेत। बाबा, मराठ्यांना टिकाऊ आरक्षण द्यावं अशी मागणी आहे, ते विरोधकांनी पण असं म्हटलेलं आहे की कायद्याच्या चौकटीत बसेल असं मराठ्यांना आरक्षण द्या, त्याच्यावर काही सत्ताधारी उत्तर द्यायला तयार नाहीत। एक 2-3 मुद्दे मला सांगावेसे वाटतात की मराठा समाजाची जी मागणी आहे या अधिवेशनाच्या काळातली, काल जोरजोरात त्वेषानं भाषणं झाली। ही भाषणं विधिमंडळातली भाषणं नव्हती,
ही भाषणं बिंदू चौकातली किंवा कुठल्यातली मैदानातली प्रचाराची भाषणं होती असं माझं म्हणणं नंबर 1. कारण या भाषणामध्ये मराठा आरक्षण कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाचा निकाल तो ओव्हरकम कसा करायचा याच्यावर काडी मात्र चर्चा झाली नाही. नंबर 2, काल सगळ्यांनी अगदी भुजबळ सकट सगळे म्हटले की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि सगळे एकमुखात म्हणतात की मराठ्यांना ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. अरे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं आणि या विधिमंडळ सभागृहाचं. अरे विधिमंडळामध्ये कायदा करणारी माणसं बसतात असतात, कायद्यावर चर्चा करणारी माणसं बसत असतात. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे या राज्यघटनेमध्ये आणि देशामध्ये एकच आरक्षण राज्यघटनेने दिले ते म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीचं. आणि ती आरक्षण सोडून इतर जे आरक्षण आहे त्याला इतर मागासवर्ग म्हणतात. आणि म्हणजे मराठ्यांना आरक्षण कुठलं का दिलं आता दिलं तर ते इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसीचं आरक्षण असतं. हे विधिमंडळातल्या काल जोरजोरात भाषण करणाऱ्याला कोणालाही माहीत नाही आणि ज्यांना माहीत नाही ते मराठ्यांना कोर्टात टिकणारं आरक्षण देतं म्हणतात. पुन्हा एकदा हे मराठ्यांना फसवायचा डाव आहे. सगळे एकत्र आलेले आहेत. मराठ्यांसमोर म्हणायचं अरे मी महाराजांच्या शपथीची पायाची शपथ घेतली आहे आणि सभागृहात गेलं एकामेकाच्या गळ्यातून एक सूर काढायचा ज्या सुरातनं मराठ्यांना कायद्याला टिकणारं आरक्षण कदापि हे शासन मिळू शकत नाही. जाता जाता 24 तारीख वगैरे विसरा मित्रांनो. अरे जोपर्यंत मराठा आरक्षणासाठी जी कंडिशन आहे मराठा हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग आयोगानं तो मागास आहे असा जोपर्यंत अहवाल मिळत नाही तोपर्यंत पुढचं पाऊल उचलता येणार नाही. अरे मागास वर्ग आयोग डिस झाला, डिस केला या लोकांनी. अरे मागास वर्ग आयोगच नसेल तर अहवाल कुठला आणि अहवाल नसेल तर शिफारस कुठली आणि शिफारस नसेल तर आरक्षणाचा कायदा कुठला. अरे बनवू नका आम्हाला. या मनोज जारंगे पाटलांना तुम्ही फसवायचा डाव केलाय. मनोज जारंगे तुम्ही एकट्याला फसवत नाही, या महाराष्ट्रातल्या अखंड मराठ्याला फसवायचा प्रयत्न केलाय. 24 तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहे. आम्हालाही फसवता येतं तुम्हाला, आम्हालाही तुम्हाला फसवता येतं. 24 तारखेची रात्र फक्त जाऊ द्या. एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहेत तर ॲडव्होकेट भाजपचे आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी असं म्हटलंय की आर्थिक दुर्बल घटकांना केंद्रानं ज्याप्रमाणे 10% आरक्षण दिले त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने किंवा राज्य सरकारने मराठा समाजाला 10% अधिकचं आरक्षण द्यावं अशी एक भूमिका त्यांनी मांडलेली आहे. हे कुठंतरी एक मराठा आरक्षणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे का? कारण मराठा समाजाचीच मागणी आता ओबीसीमधनं आरक्षण द्या अशी आहे. अहो आम्ही पूर्वीच म्हटलं होतं की हिज मास्टर व्हॉइस, मालकानं सांगितलेलं कथन पुन्हा म्हणायचं. अरे हे सत्तेतले ना आणि हे त्या पक्षाचे प्रमुख आहेत. एखादी सूचना करायची असेल तर ती कशी अंमलात आणायची हेही त्यांनी सांगितलं पाहिजे. तुमच्या माध्यमातून ही बातमी आत्ता लावा आणि माननीय ॲडव्होकेट शेलार साहेब अजून अधिवेशन संपलेलं नाही. काल तुम्ही जी भूमिका मांडली ती सत्यामध्ये कशी आणता येईल याचाच ओळख करा. तर आपण बघतोय की हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर आता काँग्रेसचे जे नाना पटोले आहेत त्यांनी देखील जातनिहाय जनगणना करा मग हा कुठंतरी प्रश्न सुटेल असं म्हटले. हे बघा मराठीमध्ये एक पिक्चर आलं होतं अशी ही बनवा बनवी. सगळ्याच पक्षांचे नेते लोक हे मराठा समाजाला बनवा बनवीचा धंदा लावलेला आहे. जगातलं काही झालं तरी आंबेडकरांनी जी घटना लिहून ठेवलेली आहे त्या घटनेतनं कलम 340 नुसार SC मध्ये कुठल्याही समाजाला घालता येणार नाही ठरलेलं आहे. ST मध्ये कुठल्याही समाजाला एक्स्ट्रा घालता येणार नाही हे ठरलेलं आहे. परंतु हे महाराष्ट्र सरकार धनगरांना सांगतं की तुम्हाला आम्ही ST मध्ये घालतो. वडर समाजानं आता कालपासून चालू केलं आहे की आम्हाला SC मध्ये घाला तर त्यांनाही SC मध्ये घालतो म्हणतंय. परंतु ज्या घटना कलम 340 मध्ये जे नमूद केलेलं आहे ते आरक्षण म्हणजे आर्थिक निकषावर OBC मधनंच मराठा समाजाला आरक्षण देता येतं. इंदिरा साहनीच्या खटल्यामुळे 1992 नंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये 50%च्या वर आरक्षण जाता कामा नये हा कायदा आहे आणि तो मॅन्डेट आहे. त्यामुळं कुणीही फसवाफसवी न करता जो मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे
काल सुद्धा तिने अप्रतिष्ठितरित्या सांगितलेलं आहे की ओबीसी मधनंच मी देतो, त्यामुळं मराठा समाजाला 24 पर्यंत ओबीसी मधनंच आरक्षण दिलं पाहिजे आणि तेच टिकणारं आहे. 50% वरचं आरक्षण कुठलंही टिकणार नाही. जो शेलार सांगतोय तो शेलार बनवाबनवीचा धंदा करतोय, त्याचा आजपर्यंतचा धंदा आहे. त्यामुळं आता मराठा समाज फसणार नाही हे बाकी निश्चित. बाबा एक शेवटचाच प्रश्न, ज्या प्रकारे आता 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे, नेमकी काय भूमिका असेल? कारण आपण या ठिकाणी जागर आंदोलन देखील केलं, आमदारांनी एक हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडावेत मराठा आरक्षणासंदर्भात. 24 डिसेंबर आता जवळ येते, नेमकी काय आता भूमिका असेल? ठीक आहे की आम्ही भूमिकेशी ठाम आहोत, परंतु आम्ही यांच्याकडून शिकलो धक्कातंत्र. थांबा ना 24 तारखेपर्यंत, 24-25ची पहाट उजडू द्या. कसा धक्का मिळतो बघा मराठ्यांकडनं यांना. जरा धीर धरा 24 तारखेपर्यंत. तर हे सर्व सकल मराठा समाजाच्या भावना होत्या. एकूणच 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे, हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेमध्ये आमदारांच्याकडून मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडण्यात येते, मात्र ठोस असा काही निर्णय झालेला नाही. सर्व काही फसवाफसवी सुरू असल्याचा आरोप सकल मराठा समाजाचा होत आहे. त्यामुळे आता 24 डिसेंबरनंतर नेमकी काय भूमिका असणार, सरकारला धक्का देण्याचा इशारा देखील सकल मराठा समाजाने दिलेला आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेटरेकर.